देवेंद्र फडणवीस भारताचे पुढचे पंतप्रधान होऊ शकतात का? हा प्रश्न गेल्या काही दिवसात पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याला कारण ठरले ते त्यांच्या काकांनी केलेले एक वक्तव्य. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. काहींनी फडणवीस यांना भविष्यातील राष्ट्रीय नेतृत्वाचा चेहरा म्हटले, तर काहींनी ही शक्यता फार लांबची असल्याचे मत व्यक्त केले. पण खरा प्रश्न असा आहे की भाजपमध्ये पंतप्रधान पदाचा उत्तराधिकारी नेमका कसा ठरतो? फक्त लोकप्रियता पुरेशी असते का, की संघाची भूमिका, पक्षातील स्वीकार्यता, निवडणूक जिंकण्याची क्षमता आणि राष्ट्रीय नेतृत्वाचा अनुभव या सर्व गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करून घेणे आवश्यक आहे. सध्या नरेंद्र मोदी हे भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावशाली नेते आहेत आणि भाजपने अधिकृतपणे त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे या व्हिडिओमधील चर्चा ही उपलब्ध राजकीय परिस्थिती, पक्षातील नेतृत्वाची रचना आणि विविध नेत्यांच्या राजकीय ताकदीवर आधारित विश्लेषण आहे. आता सर्वात आधी बोलूया देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत कमी वयात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. नागपूरचे महापौर म्हणून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली आणि त्यानंतर आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री आणि सध्या राज्यातील प्रमुख नेतृत्व म्हणून त्यांनी सातत्याने काम केले आहे. 2014 मध्ये भाजपने महाराष्ट्रात प्रथमच सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता मिळवली आणि फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्या काळात त्यांनी पायाभूत सुविधा, जलयुक्त शिवार, मेट्रो प्रकल्प, समृद्धी महामार्ग आणि डिजिटल प्रशासन यांसारख्या अनेक योजनांवर भर दिला. त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की फडणवीस यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची प्रशासनावर मजबूत पकड. ते अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. कोणत्याही विषयाची सविस्तर माहिती घेऊन निर्णय घेण्याची त्यांची शैली अनेकांना प्रभावी वाटते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे त्यांची स्वच्छ प्रतिमा. भारतीय राजकारणात भ्रष्टाचाराचे अनेक आरोप अनेक नेत्यांवर होत असतात, मात्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आर्थिक गैरव्यवहार असल्याचा एकही आरोप झालेला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिमा तुलनेने स्वच्छ मानली जाते. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवडणूक रणनीती. महाराष्ट्रातील अनेक निवडणुकांमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद वाढवण्यात फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याचे राजकीय विश्लेषक मानतात. याशिवाय ते राष्ट्रीय स्तरांवरील अनेक नेत्यांशी समन्वय ठेवतात. पक्ष संघटना, केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातील विविध सामाजिक घटकांमध्ये संवाद साधण्याची त्यांची क्षमता हेही त्याचे बलस्थान मानले जाते. मात्र त्यांच्या या वाटेत काही मोठी आव्हानेही आहेत. सर्वात पहिले म्हणजे त्यांचा प्रभाव प्रामुख्याने महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाचे राज्य असले तरी पंतप्रधान पदासाठी संपूर्ण देशात व्यापक जनाधार असणे आवश्यक मानले जाते. दुसरे म्हणजे फडणवीस यांची हिंदी पट्ट्यातील लोकप्रियता अद्याप मर्यादित आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि इतर मोठ्या राज्यांमध्ये त्यांची प्रतिमा मजबूत करण्यासाठी वेळ लागेल. तिसरे म्हणजे भाजपमध्ये त्यांच्यापेक्षा अधिक वरिष्ठ आणि राष्ट्रीय सत्तांवर प्रभावी नेते आजही सक्रिय आहेत. आता बोलूया अमित शहा यांच्याबद्दल. भाजपमध्ये नरेंद्र मोदी यांच्यानंतर सर्वाधिक प्रभावशाली नेत्यांमध्ये अमित शहा यांचे नाव घेतले जाते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी भाजपचा देशभर विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकांमधील भाजपच्या ऐतिहासिक विजयामागे अमित शहा यांचा मोठा वाटा मानला जातो. गृहमंत्री म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविणे, राष्ट्रीय सुरक्षेवरील धोरणे आणि अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेतील बदल यामुळे त्यांची राष्ट्रीय प्रतिमा अधिक मजबूत झाली आहे. अमित शहा यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचे संघटन कौशल्य. परंतु त्यांच्या बाबतीतही काही मर्यादा आहेतच. अनेक विश्लेषकांच्या मते अमित शहा हे अत्यंत प्रभावी रणनीतिकार असले तरी त्यांची जननेता म्हणून प्रतिमा नरेंद्र मोदींसारखी व्यापक नाही. देशभरात मोठ्या प्रमाणात जनसभांमधून भावनिक लाट निर्माण करण्याची क्षमता मोदी यांच्या तुलनेत कमी असल्याचे काहींचे मत आहे. आता पाहूया योगी आदित्यनाथ यांची दावेदारी. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री असून देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्याचे ते नेतृत्व करत आहेत. उत्तर प्रदेशात सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवणे हे मोठे राजकीय यश मानले जाते. योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा कठोर प्रशासक आणि प्रभावी वक्ते अशी आहे. कायदा, सुव्यवस्था आणि पायाभूत सुविधांवर त्यांनी विशेष भर दिला आहे. त्यांच्या सभांना मोठी गर्दी होते. उत्तर भारतात त्यांचा मोठा जनाधार असल्याचे दिसून येते.
त्यामुळे भविष्यातील संभाव्य राष्ट्रीय नेतृत्वांच्या चर्चेत त्यांचे नाव कायम घेतले जाते. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या बाबतीतही काही आव्हाने आहेत. त्यांची प्रतिमा काही प्रमाणात उत्तर प्रदेशापुरती केंद्रित असल्याचे विरोधकांचे मत असते. तसेच दक्षिण भारत, पूर्व भारत आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये त्यांची स्वीकार्यता किती आहे याबाबत विविध मतप्रवाह आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, भाजपमध्ये पंतप्रधान पदाचा उत्तराधिकारी कसा ठरतो? भाजपमध्ये एका व्यक्तीच्या इच्छेवर निर्णय होत नाही. पक्षाची संसदीय मंडळ, वरिष्ठ नेतृत्व, निवडणूक जिंकण्याची क्षमता, जनाधार, संघटनात्मक कामगिरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले संबंध यांसारख्या अनेक घटकांचा विचार केला जातो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भाजपाचा वैचारिक आधार मानला जातो. मात्र पंतप्रधान कोण होणार याचा निर्णय संघ थेट घेतो असे म्हणणे योग्य ठरणार नाही. संघाचे मत महत्त्वाचे असते, पण अंतिम निर्णय पक्षाच्या प्रक्रियेनुसारच घेतला जातो. म्हणूनच भविष्यातील नेतृत्व ठरवताना केवळ लोकप्रियता नव्हे तर दीर्घकालीन राजकीय क्षमता, संघटनात्मक स्वीकार्यता आणि देशभरातील जनाधार याचा विचार होण्याची शक्यता असते. जर या तिन्ही नेत्यांची तुलना केली तर प्रत्येकाकडे वेगवेगळी बलस्थाने आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वच्छ प्रतिमा, प्रशासनाचा अनुभव आणि अभ्यासू नेतृत्व आहे. अमित शहा यांच्याकडे संघटनात्मक ताकद, निवडणूक व्यवस्थापनेचा प्रचंड अनुभव आणि केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास आहे. तर योगी आदित्यनाथ यांच्याकडे मोठा जनाधार, प्रभावी वक्तृत्व आणि उत्तर प्रदेशासारख्या महत्त्वाच्या राज्याचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. म्हणूनच आजच्या घडीला या तिघांपैकी कोण निश्चितपणे पुढचा पंतप्रधान होईल असे ठामपणे सांगणे शक्य नाही. राजकारणात परिस्थिती अतिशय वेगाने बदलते. निवडणुकांचे निकाल, पक्षातील बदल, राष्ट्रीय प्रश्न आणि जनतेचा कौल या सर्व गोष्टी नेतृत्व निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. शेवटी एक गोष्ट निश्चितपणे सांगता येते की नरेंद्र मोदी यांच्या नंतरच्या नेतृत्वाबाबतची चर्चा पुढील काही वर्षात अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे. त्या चर्चेत देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ ही तिन्ही नावे नक्कीच प्रमुख दावेदार म्हणून घेतली जातील. मात्र अंतिम निर्णय हा केवळ चर्चांवर किंवा सोशल मीडियावरील लोकप्रियतेवर अवलंबून नसून त्यावेळची राजकीय परिस्थिती, लोकसभा निवडणुकांचे गणित, पक्षांचे धोरण आणि राष्ट्रीय नेतृत्वाची गरज यावर ठरेल. तुमच्या मते भविष्यात भाजपाचे राष्ट्रीय नेतृत्व कोणाकडे जाऊ शकते? देवेंद्र फडणवीस, अमित शहा, योगी आदित्यनाथ की आणखी एखादा नेता? तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.